सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. कबीर नामातील काही दोह्यांचा वानगी दाखल अनुवाद पाहत आहोत. तर ते काही दोहे आपण मराठीतून पाहू आणि त्याच्या पुढे जो क्रमांक दिलेला आहे तो त्या मूळ पुस्तकातील दोहा क्रमांक आहे. आता प्रथम मराठी हे पाहू आणि हिंदी आणि अर्थासहित मराठी पुढे क्रमशः प्रकरणात येतील. सुरुवातीला मराठी भाषांतर पाहू, म्हणजे ते भाषांतर कितपत जमलं आहे याचा तुम्हाला अंदाज येईल. तर आता सुरू करत आहे. जगबाजारी येऊन टाकी अहंकार तू ऐक, घेण्याजोगे जरूर घेई उठून जाईल पेठ. हा क्रमांक 1 चा दोहा आहे. कालग्रासी कधीही पडसी अनुचित ना आचरणे, न पेरी ते ना रुजणे परी पेरी ते रुजणे. हा 3 क्रमांकाचा दोहा आहे. कबीर सांगे पुन्हा पुन्हा सदैव दान तू देई, माती मध्ये मिसळून जाता काय कुणा तू देई. 8 क्रमांक. दान करीता धन ना घटे, देता जल नदी ना आटे, दान करी प्रत्यय घेई कबीर तुम्हा सांगत राही. 18. ज्ञान गजावरी विवेक गालीच्या, पसरुणी स्वार तू होई, किती भुंकू दे श्वान जगासी, लक्षण तू त्या देई. 21. पूळ जात घराणे हंता, ज्याना प्रिय नित राही, तेथे जाणे अनुचित कबीरा, साधुता परिचय नाही. 22. नश्वर जगिया हरिजन सारे, जितमया जन म्हणती, हरू नाही हरिजन हरी मिळविती, जन जिंकुनी अमप्रिय होती. 26. लमाणाच्या बैला परिमना, चारी दिशा का फिरसी, साखरवाई भूसा खाई, गुरुज्ञाना विण भ्रमसी. 35. गुरुज्ञान जरी न धरी अंतरी, काय हुशारी करी, पोपट बोले छान जरी तरी, अंती बोका त्यासी मारी. 36. बोल मधु बोल भले याचका, चोरासाठी मौन, मायासाठी भला पाऊस, परी धोब्यासाठी ऊन. 42. जेथ गुणांचा ग्राहक नाही, तेथ साधू ना काम, दिगंबराच्या गावी वसता, धोब्या नाही काम. 50. नावे मध्ये भरे पाणी, तैसे घरात वाढे धन, 2 हाती उचलून टाके बाहेर तो सज्जन. 51. धान्य नसता भूसा कुटणे, स्वानुभवा विण उपदेश, विना गोळी झाडे बंदूक, नमारी शत्रूस. 58. अक्षर शब्दा फेरफार, करुणी करी कविता, पृष्ठे खाई करी उचले गिरी, त्याने दीर्घकाल नये जगता. 59. वाचा वीर धनुर्धर फार, बोथट त्यांचे बाण, विरह बाण लागे ज्यांना, त्यांचे जाऊ पाहती प्राण. 61. चंदन वृक्ष आगीत जळे, ती तर तीवर त्यावरी भैसे, तिना पंख वृक्ष जळे परी, पंख सुनी ती तर कान उडे. 68. विना कष्ट प्रयत्नाविण देवन देई काही, बीजन पेरता शेतामध्ये पीक कैसे येई. 78. मनोविकारा वाचून अन्य, तुझा न कोणी वैरी, विकार मारी नष्ट करी मग, घे मुक्ता काशी भरारी. 80. श्रोता नसता वक्ता बोले, तरी बोलते फोल, श्रोता वक्ता एके जागी, तरी बोल अनमोल. 90. क्षम साध्य ही सारे राही मना, धीर संयम ना सोडी, खोदण्याचे दीर्घ श्रम करिता,
अवचित विहिरी प्रकटे पाणी 95 जन्मा येता मानव रडतो परी आप्त स्वकीय हसती ऐसे काही करीन जगती तू जाता जन हसती 99 कामा तुलासी न भीती तैसी राहे काही शंका इंद्रियांच्या अधीन होऊन निशंक भोगी नरका 101 कामा तुरासी गुरु कामिनी लोभ्यासी तो धाम कबीराचा गुरु संत ऐसा संतांचा तो राम 103 जेथे राही काम तेथे राम वसती नाही राम कामना एके ठाई वैसी दिनकर रजनी नाही. काय 107 पुढे यौवनाचा जोश जाई पाठी नुरे काही डोक्यावरती पांढरी टोपी सांगे जरा येई 125 क्षेम कुशल विचारती सारे परी जगीन कुशल काही जरा तैसे मरण न टळे तर कुशल काय ते राही 127 एक येई एक जाई या घरची रीत ऐक बाळा वृक्ष सांगे गळणाऱ्या पानास 130 माळी बगीचा येई पाहुणे कळ्या आक्रोशती फुललेली फुले आज तोडी उद्या आम्ही त्या सांगाती 132 कर्म गाठोडे डोई मानव चाले वाटे समोर मृत्यू उभा सत्य जीवन सारे खोटे 141 विशेष काय ते मुलगा होता कशास गाजा वाजा येणे जाणे चालूच राही गटारी मुंग्या परी केवळ ये जा 142 खिडकी समोर पुष्पशय्येवरी ज्या झोपत तू राही नाही आता कधी दिसणार ती मृत्यू हिसकावून घेई 162 गुरुविन ज्ञान नाही तैसा नाही असे मोक्ष गुरुविन ज्ञान नाही ऐसा नाही असे मोक्ष सत्यरूपदे गुरु कृपेण नसरती महादोष 184 ज्ञानी सांगे कोठे किती पाणी खोल राही गुरु दुर्लक्षी गोते खाई तरी गुरुसी दोष नाही 221 मी शोधे जैसा गुरु तैसा न भेटे मजसी आजवर तत्ववेत्ता त्रिगुण रहित निर्गुणी जो राही रता परंपार 265 पाण्यावरचा जणू बुडबुडा राही मानव जात पाहता पाहता लोप पावती तारे होता प्रभात 297 दगड घेऊनी मंदिर बांधले आत दगडाचीच मूर्ती काळोघी फुटे तुटे जी स्वपरवश इतरा कैसी तारी ऐसी मूर्ती दगड पाषाण जोडून मशीद आकारासी येई ती वरी चढुनी मुल्ला ओरडे अल्ला काय बहिरा तो राही 548 जात जात न विचारी साधूची येई विचारुनी ज्ञान मूल करा तलवारी ते ज्ञानाना देई ध्यान 846 चंद्र चांदणे मीना संगे जल प्रतिबिंबी राही ऐसा साधू संसारिया छंद फंद विनराही लोभे मिळता एके ठाई बहुप्रेमे हात मिळविती निस्वार्थी निरपेक्ष भक्ता शोधित ये जग जेठी 1008 तर असे हे वानगी दाखल मराठी रूपांतर काही दोह्यांचं केलेलं आहे आणि पुढे मूळ दोह्याचा आकडा दिलेला आहे किंवा अंक क्रम दिलेला आहे. पुढे अर्थातच व्यवस्थित हे सर्व प्रकरणशः नियमाद्वारे येतील, परंतु हे आपणाला मराठीकरण कितपत जमलाय नाही हे सुरुवातीला कळण्यासाठी हे मराठीकरण काही दोह्यांचं दिलेलं आहे. तर अजून प्रस्तावना चालू आहे आपली. तर असा हा बहुआयामी संत कबीरांचा काव्य तर असा हा बहुआयामी संत कबीरांचा काव्य प्रपंच असून वाचकांना त्यातून ज्ञान भक्ती कर्म गुरु सेवा मृत्यू साधू
या सर्वांचे मूळ रूप उलगडल्याखेरीज राहणार नाही. केवळ 40 उत्तमोत्तम मराठी दोहे म्हणजे आत्ता वाचले ते प्रस्तावनेत देण्याचे एकच कारण आहे की त्या योगे वाचकांची आतुरता समग्र कबीर नामाचे साक्षेपी वाचन करण्यास पुढे सरसावेल असा विश्वास आहे. संत कबीर निसर्ग, प्राणी, पक्षी आणि एकूणच चराचराच्या हालचालीतून परमेश्वराचा उपदेश आपल्या अद्भुत श्रवण दर्शन व शक्तीद्वारे प्राप्त करून घेतात. त्यांना रामानंद आणि शेख तकी असे 2 गुरु अनुक्रमे हिंदू व मुस्लिम समाजातील लाभले असले तरी ते केवळ त्यांचे मार्गदर्शक किंवा निर्देश गुरु आहेत. प्रत्यक्षात ते स्वतःला निगुरा म्हणजे गुरु नसलेला म्हणून घेतात. तत्ववेत्ता त्रिगुणातीत म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे गेलेला व निर्गुणी म्हणजे निर्गुणामध्ये सतत रमणारा गुरु त्यांना त्यांच्या उभ्या आयुष्यात न भेटल्याचा उल्लेख ते 265 क्रमांकाच्या दोह्यामध्ये करतात. हे समजून घेणे अगत्याचे आहे. संत कबीरांनी समाजातील साऱ्या पाखंडावर, मूर्तीपूजा, परंपरा, रूढीग्रस्तता यावर कठोर वाणीने आसूड ओढले. त्यामुळे या चतुरस्र बुद्धीच्या पूर्वेच्या सॉक्रेटिसाला त्या सॉक्रेटिसाप्रमाणे शारीरिक व मानसिक छळ कष्टदशेला सामोरे जावे लागले. मात्र तरीही न डगमगता सारे काही सहन करून त्यांनी सत्य व सत्याचरण सोडले नाही. हाच त्यांचा संत गुण होय. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असेच होते संत कबीर. हिंदू वा मुसलमान कुणाचाही मुलाहिजा न राखता त्यांनी त्या काळातील 1398 ते 1518 1398 ते 1518 या काळात सत्यनिष्ठा दृढतेने अंगीकारली. संत कबीर 1398 ते 1518 याचा अर्थच 120 वर्षे जगले वर उल्लेखिलेला त्यांचा जीवनकाळ डॉक्टर हरप्रसाद शास्त्रींनी सांगितला आहे. थोरा मोठ्यांचे जन्मकाळ, चरित्र, चारित्र्य याबाबत अनेकानेक मतप्रवाह असतात. त्यामध्ये आपल्याला फार खोलवर जाण्याची आवश्यकता नाही. संत कबीरांनीच सांगितल्याप्रमाणे साधूची जातपात न विचारता आपण त्यांच्या ज्ञानाचा सन्मार्गपर उपदेशाचा वेध घेणे महत्वाचे आहे. बादशाह सिकंदर लोधी समोर जाऊन उभे राहिल्यावर संत कबीरांनी बादशाहला कुर्निसात केला नाही. दरबारातील काझी ओरडून म्हणाला, तू बादशाहला सलाम का करीत नाहीस काफीर. संत कबीर परमशांत धीरोदात्ततेने म्हणाले, जे दुसऱ्याचे दुःख जाणू शकतात तेच पीर असतात, बाकी सारे काफीर. बादशाहने त्याला विचारले की सकाळीच दरबारात हजर होण्याचा हुकूम दिला असताना कबीर संध्याकाळपर्यंत इतक्या उशिरा का दरबारात हजर झाला किंवा इतका उशीर का झाला. तेव्हा कबीर म्हणाला, त्याने एक अद्भुत दृश्य पाहिले. सुईच्या नेढ्यापेक्षा बारीक अशा मार्गावरून त्याने उंटांचा तांडा जाताना पाहिला. तेव्हा बादशाह कबीराला तो खोटे बोलत असल्याचे ओरडून म्हणाला. कबीराने दिलेले उत्तर फारच विलक्षण आहे. हे बादशहा, स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यात केवढे प्रचंड अंतर आहे याची तू कल्पना कर. सूर्य आणि चंद्र यांच्यामधील अवकाशात तर अगणित हत्ती आणि उंट मावू शकतील. हे सर्व सुईच्या नेढ्यापेक्षा बारीक असलेल्या डोळ्यामधील बाहुलीच्या छिद्रातून तर तू वा मी किंवा कोणीही पाहू शकतो, खरे ना? मग का नाही सुईच्या नेढ्यापेक्षा बारीक असलेल्या मार्गावरून उंटांचा तांडा जाऊ शकणार. बादशाहचे समाधान झाले. त्याने कबीराला सोडून दिले. असे हे अगाध व अलौकिक ज्ञान, शहाणपण व तत्ववेत्याची दृष्टी हेच आहे कबीराचे खरेखुरे वैशिष्ट्य. या साऱ्यांचा परिचय कबीर नामात वाचकांना आल्याखेरीज राहणार नाही. कबीरांचे आई वडील जात, कबीरांचे आई वडील, त्यांची जात, त्यांचा जन्मस्थान याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. त्याच्या सत्यतेबाबत अंतिम निवाडा करणे हे आपले इप्सित नाही आणि आजपर्यंत ते कोणी करूही शकले नाही. कबीर वंश परंपरेने जरी विणकर असला तरी त्याचे मन त्याच्या व्यवसायात कधी रमलेच नाही. त्याच्या काव्यात किंवा दोह्यात येणारे धोटा, चरखा, माग, ताणे, बाणे हे शब्द विविध रूपकार्थाने झाले आहेत. कबीर स्वतःला ना हिंदू ना मुस्लिम असे संबोधित असे. कबीर सुफी विचारधारेने प्रभावित झालेले होते. वाचकांना कबीरांचे चरित्र व चारित्र्य यापेक्षा त्यांचे विचारधन आणि चिंतनाचा अद्भुत गूढ तरीही सत्यानुभूतीचा स्पर्श असलेला ज्ञानमय ठेवा द्यावा हा या कबीरनामा ग्रंथाचा प्रधान हेतू आहे. सगुण साकार नव्हे तर निर्गुण निराकार, मानव नव्हे तर त्याचा ज्ञानाशय, फूल नव्हे तर गंध पकडणे महत्वाचे आहे. गुरु शिष्य या व्यक्तींना महत्व नसून
त्या अंतर्गत प्रवाहित असलेले तत्वाचे ज्ञान महत्वाचे आहे. प्रस्तुत लेखकालाही व्यक्तिविशेष, चरित्र व चारित्र्य त्यापेक्षा मुळाचे आकर्षण असल्याने त्याने कबीरांची भेट त्यांच्या म्हणजे कबीरांच्या ज्ञानाशयात ज्ञानरूपी आशयात घेतलेली आहे. ते आले, त्यांची भेट झाली आणि ती भेट मराठी वाचकांपुढे शब्द ब्रह्मरूपी उलगडली. हे आहे कबीर नामाचे वैशिष्ट्य. तर अशा या संत कबीरांचे दर्शन मराठी पद्यमय दोह्यातून मराठी वाचक संतांना करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न यशस्वी का अयशस्वी याचे उत्तर वाचकांचे अधीन आहे. पूर्वेच्या सॉक्रेटिसाला प्रस्तावनेद्वारे वंदन करून ही प्रस्तावनेची लेखन सीमा नारायण पाटणकर रत्नारी. आता आपण क्रमशः अध्याय आणि त्यातील क्रमशः प्रकरणे आणि त्यातील दोहे त्याचा आस्वाद घेण्यास सुरू करू. इथे आता रीतसर किंवा नियमित पुस्तकाची सुरुवात झाली. प्रकरण एक आहे, त्याचं शीर्षक आहे सदाचरण. पहिला दोहा आहे तो ऐका. या दुनिया में आय के छांडी देय तू ऐठ लेना है सो ले ले उठी जात है पैठ. मराठी रूपांतर. जग बाजारी येऊन टाकी अहंकार तू ऐट घेण्याजोगे जरूर घेई उठून जाईल पेठ. मराठी अर्थ. या जगामध्ये येऊन हे जीवा मानव प्राण्या तू अजिबात ऐट किंवा अहंकार धरू नको. जे उत्तम ते तू जरूर ग्रहण कर, मात्र अजिबात वेळ वाया न घालवता हे करणे महत्वाचे आहे. हा बाजार किंवा ही पेठ कधी उठून जाईल याचा नेम नाही. यदा कदाचित बाजार तुझे पाठवून राहिला तरीही योग्य वेळी योग्य ते त्वरेने ग्रहण करण्याची तू चपळाई केली नाहीस तर तुझे असणे काळमुखी पडेल. त्या कारणाने हा बाजार तुझेसाठी निरुपयोगीच ठरेल. दोहा क्रमांक 2. लेना होय सो जल्दले कही सुनी मत मान कही सुनी जुग जुग चली आवागमन बंधन. 2 नंबरचा अर्थ किंवा मराठी रूपांतर. घेण्याजोगे त्वरित हेई सांगो वांगी न अडके युगायुगांतरी सांगो वांगी जीव आगमा निगमी लटके. अर्थ. या जीव दशेत जे जे उत्तम ते म्हणजे ज्ञान विवेक वैराग्य त्वरेने घे. लोक अनेकानेक तऱ्हेने बोलतात, केवळ सांगीव ऐकीव माहितीच्या आधारे आगंतुक सल्ले देतात. तिकडे लक्ष दिलेस तर तुझे जीवन व्यर्थ जाईल, वाया जाईल. तुला मोक्ष प्राप्ती असाध्य ठरेल. युगायुगातून हे सांगो वांगी जे जे म्हणजे लक्ष न देण्याजोगे ते सांगितले जाते. विशेष म्हणजे त्याकडे लक्ष देऊन जीवाने सहित न साधल्याने त्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात किंवा बंधनात लटकावे लागते. दोहा क्रमांक 3. काल काल तत्काल है बुरा न करिए कोय अनबोवे लुनता नहीं बोवे लुनता होय. कालग्रासी कधी पडसी अनुचित ना आचरणे न पेरी ते ना रुजणे परी पेरी तेची रुजणे. याला काल किंवा मृत्यू म्हणतात. तो तर आवासून उभा आहे. कधी अगदी या क्षणीही तो तुझा घास घेऊ शकतो. म्हणून जीवन आहे तोवरच जे जे उत्तमातले उत्तम त्याचा अंगीकार कर. जे पेरावे तेच उगवते. उत्तमाचे फळ उत्तम, वाईटाचे फळ वाईटच. न पेरशील ते रुजण्याचा प्रश्नच नाही. उत्तमाचा स्वीकार केल्यास उत्तम गतीलाच जाशील. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका केवळ सत्संगामुळेच शक्य आहे. म्हणून पेरावे तेच रुजते अशा अर्थाचा दोहा आहे. दोहा क्रमांक 4. सतही में सत बाटई रोटी में ते टूक कहे कबीर दास कोक बहुन आवय चूक. आपुली भाकर देई भुकेल्या सत्कर्मी रत राही ऐसा हरिदास न चुके कधी कबीर देई ग्वाही. 4 क्रमांकाचा दोहा. सदा सर्वदा आपल्यासाठीच नव्हे तर दुसऱ्यांसाठीही सद्धर्माचे सत्याचे आचरण करणारा हरिदास जो आपल्या भाकरीतील तुकडा भुकेल्याला देण्यासाठी सदैव तत्पर असतो त्याचेकडून कधीही काही चूक संभवतच नाही अशी ग्वाही कबीर देत आहे. क्रमांक 5चा दोहा. खाय पकाय लुटाय ले ये मनुआ मिजमान
लेना हो सो ले यही गोय मैदान. शिजवी खाई म्हणजे मिष्टान्नाशार्थी. शिजवी खाई इतरा देई मन हे चंचल जाण. घेण्या जोगे त्वरित घेई ना नेम कधी सोडील मैदान. हा 5 क्रमांकाचा जो आहे. हे मन म्हणजे हे मन किंवा हे मना म्हणजे अर्थात माणसा किंवा हे मना म्हणजे माणूसालाच उद्देशून आहे. म्हणजे हे मन म्हणजे माणूस तर चंचल आहे, त्याचा काही नेम नाही. जोपर्यंत येथे या जगात आहे तोपर्यंत घेण्यासारखे जे जे आणि आचरण्यायोग्य जे जे तेथे त्याने त्वरेने स्वीकारावे. चांगले अन्न शिजवावे, स्वतः खावे आणि इतरांनाही गरजू भुकेलेना क्षुधितांना ते वाटावे किंवा अन्नदान करावे. काय जाणू माणसाच्या मनाची लहर कधी फिरेल किंवा या जगात पाहुण्यासारख्या आलेल्या माणसाला कधी या जगरूपी मैदानातून माघारी फिरावी लागेल. म्हणजेच कालमुखी भक्ष व्हावे लागेल. अशा अर्थाने जोवर आहेस तोपर्यंत स्वतः चांगलं खा, इतरांना चांगलं दे, गरजू भुकेल्यांना देत राहा, दान करत राहा, असा याचा सारांश आहे. दोहा क्रमांक 6. दुर्बल कोण सताये जाकी मोठी हाय. बिना जीव की सास से लोह भस्मय जाय. दुर्बलासी न त्रासावे अति दुःखे करी हाय. विना चेतन भरी श्वास तरी लोह भस्म ते होय. दुर्बलाला मग तो शारीरिक व आर्थिक दृष्ट्या परिस्थितीमुळे का असेना कसाही असो, कधीही कोणा शारीरिक व सांपत्तिक दृष्ट्या संपन्न माणसाने दुर्बलाला हिणवू नये, त्रास देऊ नये. दुर्बलाचे दुःख असंही असते. त्याला त्रास दिला असताना त्याची हाय, त्याचे विव्हळणे अशा त्रास देणाऱ्याला नष्ट केल्याखेरीज राहत नाही. फुंकणीने किंवा भात्याने म्हणजे हा भाता किंवा फुंकणी जी वास्तवात स्वतः निर्जीव आहेत त्यामध्ये हवा भरून आगीला चेतवले किंवा प्रज्वलित केले तर आगीत सापडलेले लोखंडी भस्म झाल्याखेरीज राहत नाही. अशा जर ती दुर्बल आणि त्रासित माणसांना जर आपण पीडा दिली, ताप दिली तर अशा माणसांचा शाप त्रास देणाऱ्याला नष्ट केल्याखेरीज राहत नाही. जसा भाता किंवा फुंकणी जी वास्तवात दोन्ही निर्जीव गोष्टी आहेत पण त्यांच्यामध्ये एकदा का हवा भरून आगीला चेतवले की तोच भाता, तीच फुंकणी प्रत्यक्ष लोखंडाला सुद्धा त्याचा रस करू शकते. म्हणून कधीही दुबळ्याला, दीनाला, गरीबाला चीड येईल असं वर्तन करू नका. त्याची हेटाळणा करू नका. अन्यथा त्याला जर चेतवलं, त्याला चिडवलं तर तो जो शाप देईल त्यामुळे तुमचे पुढ्याच्या पिढ्या नष्ट झाल्याखेरीज राहणार नाहीत. म्हणून गरीबाला त्रास देऊ नका आणि त्या बिचाऱ्याला असं करायला लावू नका की ज्या योगे तो शापवाणी उच्चारेल आणि तुमचं संपूर्ण आयुष्याचं नुकसान होईल. अशा अर्थी गरिबांना त्रास न द्या हे सांगण्यासाठी हा दुआ आहे. क्रमांक 7. देह धरे का गुणयही देय देय कछोय. बहुरीन देही पाये अबकी देह सुदेह. देई देई दान देई हा देहाचा हेतू. पुनः पुन्हा ना मानव देह सत्कर्म राही तू. देणे, दान धर्म करणे यासाठी ज्या मानव देहाचे प्रयोजन आहे. सत्कर्म हाच मानव देह धारण्याचा उद्देश किंवा हेतू आहे. मानव देह पुन्हा प्राप्त होईल वा ना होईल त्याचा नेम नाही. म्हणून माणसा या चालू जन्मातच तू संपूर्ण सत्कर्म रत राहा. पुढचा दोहा क्रमांक 8. कहे कबीर देह तू जब लग तेरी देह. देह खे हो जाएगी कौन करेगा देह. कहे कबीर देह तू जब लग तेरी देह. देह खे हो जाएगी कौन कहेगा देह. तर मराठी रूपांतर. कबीर सांगे पुन्हा पुन्हा सदैव दान तू देई. माती मध्ये मिसळून जाता काय कुणा तू देई. जोपर्यंत हा मानवी देह आहे तोपर्यंत तू सदैव देत राहा, दान धर्म करीत राहा. एकदा का तुझा देह मातीमोल झाला की त्या देहाचे मोल ते काय उरेल. मेल्यानंतर तू कुणास काय देऊ शकशील. देह आहे तोपर्यंत सारा दान धर्म त्याग, नंतर सारे शून्य निरर्थक. तूच नसताना किंवा देहच नसताना तुझ्याकडे नाही मागणे शक्य किंवा नाही तू इतरांना देणे शक्य. क्रमांक 9. जो तो का काटा बुवे ताही बुवे तू फूल. तो ही फूल तो फूल है वा
नको है तिरशूल, काटे वाटे तुझ्या पेरी, त्यासी फुले तू देई, फुले तुझी ती फुलेच राहती, काटे त्रिशूलची होई. 9 क्रमांकाचा दुआ आहे. कोणी तुझ्या मार्गात काटे पसरले, अडचणी निर्माण केल्या, तरी त्याचेसाठी तू त्याचे मार्गात फुलेच पसर. तुझी फुले तर फुलेच राहतील, मात्र त्याचे काटे त्रिशूल होऊन त्यालाच टोचणी त्रास देतील. म्हणून माणसाने सदा सर्वदा उत्तम ते देत राहावे. आपणाला जरी कोणी अनुत्तम दिले, शिव्या दिल्या, शाप दिल्या, तरी त्या शिव्या शाप काटे तसेच राहतात. आणि आपण त्याला जर फुले दिली, सन्मान दिला, तर ती फुले, तो सन्मान, तुमचे ते सद्वर्तन कायमच अखंड जगामध्ये तुमच्या प्रशस्तीला, कौतुकाला पात्र ठरते. क्रमांक 10. खाय पकाय लुटाय के करी, ले अपना काम, चलती बिरिया रे नरा, संगन चले छदाम, शिजवी खाई करी अन्नदाना, सत्कर्मे उरकून घेई, संधी साधी तुझ सवेना मनुजा, फुटकी कवडी जाई. 10 क्रमांक आहे. जोपर्यंत मधभाग्याने तुला हा मानव देह लाभला आहे, तोपर्यंतच तू संधी साधून अन्न, उत्तम अन्न शिजवणे, त्याचा स्वतः उपभोग घेऊन इतरांनाही रंजल्या गांजल्या नाही अन्नदान करणे, ही व अशी इतरही सत्कर्मे वेगाने आटपून घे. काळ फार वेगाने चालला आहे. तुझ्याबरोबर मृत्यू समय अगदी फुटकी कवडीही तुला नेता येणार नाही. या वास्तवाचे भान राखून तू तुझे चालू जीवन सुवर्णाचे कर. कल्याण साध. बिरिया म्हणजे संधी किंवा वेळ किंवा वेळा, म्हणजे संधी न दवडता जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत सत्कर्म करीत राहा. 11वा दोहा. कबीर आप ठगाये और न ठगिये कोय, आप ठगे सुख उपजे और ठगे दुख होय, जरी स्वतः तू फसविला जाशी, परी इतरान तू फसवावे, स्वतः फसता दुःख न मोठे, फसविता शापये वाटे. एखाद वेळी तुला कोणी फसवले तरी त्याची काळजी करण्याचे कारण नाही. त्यामुळे आपली फजिती झाली इतपतच वाईट ठरेल किंवा इतपतच वाईट वाटेल. आपण फसवले गेलो यामध्ये फारसे दुःख होण्याचे कारण नाही. ठीक आहे, माझेमुळे इतरांना काही ना काही लाभ झाला, ठीक आहे, माझेमुळे इतरांना काही ना काही लाभ झाला असे वाटून शेवटी संतोषच होईल. मात्र आपण इतरांना फसवले असता त्यांचा तळतळाट, त्यांच्या दुःख विहल अंतःकरणातून उमटलेली शापवाणी आपल्या वाटेला येते आणि आपला नाश होतो, कल्याण होतो. म्हणून जरी आपण फसवले गेलो तरी त्याची काळजी करू नये. मात्र आपल्याद्वारे इतरांना फसवले जाऊ नये, त्यांचे तळतळाट, त्यांची शापवाणी आपल्या वाट्याला येऊ नये याची आपण काळजी घ्यावी. या उपदेशात कबीरजींची महान चतुराई लपलेली आहे. जो त्यांच्या म्हणण्याला मान सन्मान देईल तो कधीही कुणालाही फसवणार नाही आणि स्वकल्याण साधेल. हाच आशावाद बळकट वास्तवात बरल्यास संपूर्ण समाजच गुन्हेगारी मुक्त, चोरी, फसवणे, लांडी लवाडी यापासून शतयोजने लांब जाईल. योग्य सुहितातूनच समाजाचे हित सुरू होते हे प्रत्येकाने जाणावे. माय प्रॉब्लेम being extended becomes the universal problem, so the solution to my problem being extended becomes the solution to the universal problem. अर्थात माझी समस्या ही पूर्ण व्यापकत्वाने विश्वाची समस्या असते, म्हणूनच माझ्या समस्येचे उत्तर हेच वैश्विक समस्येचे उत्तर असू शकते. म्हणजे मी फसवलं जाणं म्हणजे व्यापकत्वाने जर जग फसवलं जाणं असेल, तर मीच कधी कुणाला जर फसवलं नाही तर मी कधी कुणाला फसवत नाही, त्यामुळे जगात कोणीच कुणाला फसवत नाही. हेच त्या फसवल्या जाणाऱ्या समस्येचे निराकरण असते. म्हणून माय प्रॉब्लेम बिंग एक्सटेंडेड बिकम्स द युनिव्हर्सल प्रॉब्लेम. एकाची समस्या वैश्विक झाली की त्याला वैश्विक समस्या म्हणतात. म्हणून या समस्येला उत्तर, सो द सोल्युशन टू माय प्रॉब्लेम बिंग एक्सटेंडेड बिकम्स द सोल्युशन टू द युनिव्हर्सल प्रॉब्लेम. म्हणून जर माझी समस्या ही जगाची समस्या असेल तर माझ्या समस्येचं उत्तर हे जगाच्या समस्येचं उत्तर असेल. म्हणून मीच जर कुणाला फसवलं नाही तर फसवलं न जाणं हेच खरं उत्तर वैश्विक होईल. आणि त्यामुळे कोणीच कुणाला फसवणार नाही असा बळकट आशावाद या कबीराच्या दोह्यामध्ये आहे. जरी स्वतः तू फसविला जाशी, पण इतरांना तू फसवावे, स्वतः फसता दुःख मोठे, फसविता शापये वाटे. स्वतः फसलं तर फार दुःख करण्याचं कारण नाही,
पण आपण इतरांना फसवलं तर इतर मात्र सर्वच तुम्हाला फसवतील. म्हणून वाईटाचं फळ वाईट, चांगल्याचं फळ चांगलं अशा अर्थी चांगलं तेच वागा, म्हणजे सर्व जग चांगलं वागेल असा हा बळकट आशावाद आहे. येथे फसणे ही समस्या आहे. फसणे व फसवणे हे कर्त्याच्या अनुरोधाने मुळात दोन शब्द वाटले तरी लांडी लबाडी, चोरी, गुन्हेगारी, फसवणूक हेच या संपूर्ण समस्येचे अंतरंग आहे. ते अंतरंग शहाणपणाने ज्याला ज्याला उलगडले तो इतरांनाही फसवणार नाही. पर्यायाने कुणीही कुणालाही न फसवणे हे उत्तर असेल वैश्विक समस्येचे. मात्र त्यासाठी शहाणपण उदित होणे महत्वाचे आहे. शहाणे करावे सकळ जन हेच काम साधू संत करीत असतात. संत कबीरजी, जे कृष्णमूर्ती, समर्थ ज्ञानी रामदास यासारखे संत युगानुगे हेच करीत आले आहेत. तुकाराम म्हणे आता उरलो उपकारा पुरता, या वचनामधून संत श्रेष्ठ श्री तुकोबा हेच स्पष्ट करीत आहेत की त्यांचं जीवन केवळ आणि केवळ परोपकारासाठी आहे. आता 12 क्रमांकाचा दोहा पाहूया. जग में बैरी कोय नहीं जो मन शीतल होय, या पाको डारी भेदया करे सब कोय. 12वा दोहा आहे. जागृत असता भीती नाही, जरी मन शांत ते राही, भगवत भक्ती हृदयी धरिता कृपा लाभतो होई. यातील आप म्हणजे भगवान आणि डार म्हणजे डाळी किंवा फांदी. जर हृदयात भगवंत धारणा असेल, म्हणजे आप म्हणजे भगवानाला जर हृदयात धारण केलं असेल तर सर्वच जण हे मानवा तुझ्या प्रती प्रेमभाव बाळगतील, सर्व तुझ्या हितासाठी भल्यासाठी प्रेरित होतील व झटतीलही. अशा भगवत भक्ताचे मन निवांत प्रसन्न जागृत असल्याने त्याला वैरी शत्रू असा कोणी असूच शकत नाही. म्हणून हृदयात भगवंताला आरूढ होण्यासाठी शाखा किंवा फांदी म्हणजे जागा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. मात्र भगवंताखेरीज अहंकाराला जागा दिली तर सारेच ओमफस होते, सारे जीवनच विस्कटल्याखेरीज राहत नाही. ज्या के हृदय साच है ताके हृदय आप, अर्थात जो सत्याभिमुख, साच म्हणजे सत्य, अर्थात जो सत्याभिमुख आहे, ज्याच्या हृदयात सत्याची वस्ती आहे तेथे आप म्हणजे परमेश्वर आहेच आहे. दोहा क्रमांक 13. देह खे हो जाएगी कौन कहेगा देय, निश्चय कर उपकार ही जीवन का फल येह. कोण म्हणे तुझ देई दाना, जव देह राखत होई, धरी विश्वासा करी उपकारा, तरी जीवन सार्थक होई. एकदा का जीवन संपले, देव राखेत मिळाला की तू अस्तित्वातच नसल्याने दान दे असे तुला कोणी म्हणूच शकत नाही. म्हणूनच परोपकार, दान धर्म यानेच तुझ्या जीवनाचे सार्थक होईल असा विश्वास हृदयी बाळगून जिवंत आहेस तोपर्यंत सतत सत्कार्य मग्न राहा. कबीर येतन जात है सको तो राखू बहोर, खाली हातो बहवे जिनके लाख करोर. 14वा दोहा. जान कबीरा राख होता देह पुनर्पिना परते, लाख करोड येत सांडुनी रिक्त हस्ते, मानव मृत्यू वेते. हे कबीरा, हे तू हे निश्चयपूर्वक जाण, देह एकदा का राखेस मिळाला की सारे काही संपले, पुन्हा फिरून तो देह प्राप्त होणे नाही. म्हणून जीवन आहे तोवरच दान धर्म त्याग करीत राहा. अन्यथा हे निश्चित आहे की करोडो रुपयांची दौलत ही येथे त्या नश्वर जगात सोडून तुला मृत्यूला रिक्त हस्तेच रिकाम्या हाताने भेटावे लागेल. स्वतःला समजवताना स्वहितोपदेश करण्याच्या निमित्ताने कबीरजी तुम्हा आम्हा सामान्य जनांना शहाणे करण्याचे खरोखरीच जगतवंदनीय सत्कृत्य करीत आहेत. तर 14व्या दोह्यापर्यंत आपण आलो. 25चा अर्धा भाग झाला. उद्याचे निरूपण येथून पुढे म्हणजे 15व्या दोह्यापासून उद्याचे निरूपण उद्याच्या भागात असतो. धन्यवाद.